तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आजचा चांगला विचार बघूया. आनंदी राहण्याचा सर्वात सोपा मंत्र म्हणजे अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवा, इतरांकडून ठेवू नका. जीवनातील कठीण प्रसंगात ही सकारात्मकता, साधी जीवनशैली आणि सध्याच्या क्षणात जगणे हेच खरं सुख असतं. इतरांशी तुलना टाळून स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केल्यानं काय होतं की मनाला शांतता भेटते आणि मन आनंदी होऊन जातं. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायला शिका. प्रत्येक एक क्षण आनंद देऊन जातो, पण आपलं त्याकडे लक्षच नसतं. आणि आमच्या झाडाला भरपूर असं चिकू लागलेत. चिकूनं झाड लकडून गेलं आहे आणि आम्ही आत्ता चिकू काढतोय. संडेचा दिवस आहे म्हटल्यावर सगळ्यांना टाईम आहे. आम्ही घरीसुद्धा आहे, म्हणून म्हटलं की चिकू काढून घ्यावं. बरेच दिवस झालं काढायचं म्हणतोय, पण रोजची धावपळ सुरू असते. सकाळी 9ला आम्ही घरातून निघतो आणि रात्री 9लाच येतो. 9 रात्री 8:30, 8, 9 या दरम्यानच येतो. त्यामुळे काही जास्त टाईम नसतो आहे आमच्याकडे. आत्ता म्हटलं की काढून घ्यावेत सगळे चिकू. नेबर्स बरेच वेळा सांगत होते की चिकू खाली पडायला लागले, तर बरेच चिकू असं वेस्ट होऊन जातात आणि सगळ्यांना आम्ही सांगितलं तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकताय. भरपूर चिकू काढलं आणि आत्ता काढलेत. अजून पुढच्या आठवड्यात ह्याच्यापेक्षा जास्त निघतील एवढे चिकू झाडाला आहेत. चिकूला बहर आला की भरपूर चिकू लागतात आणि एक जर काढलं नाहीत का ते खाली पडून वेस्ट होऊन जातात. त्यामुळे काढावे लागतातच. आणि इथे सगळ्यांच्याच घरासमोर अशी फळांची झाडं असतात, त्यामुळे आपल्यातच फक्त आहे असं काही नाही. इथे शेजारी सगळ्यांच्या घरी चिकूचं झाड आहे आणि सगळ्यांच्या घरी पण असं चिकू लकडून लागलेत. त्यामुळे घ्या म्हटलं तरी कोण घेत नाही, असंच चिकू खाली पडून जातात. तर आणि चिकू काढल्यानंतर मी सगळ्यांना वाटत असते, म्हणजे माझ्या फ्रेंड्सना ज्वेलरीमध्ये घेऊन जाते, तिथल्या स्टाफना वगैरे सगळ्यांना. आम्ही चिकूचा बहर आला की सगळ्यांना वाटतो. म्हणजे आपले महाराष्ट्रीयन प्रथाच म्हणा, आपल्यात कसं आहे महाराष्ट्रामध्ये आपण एकमेकांना जास्त देतो. म्हणजे आपल्या घरात काय पण बनलं किंवा आपल्या झाडाला फळ लागलं तरी आपण एकमेकांना देतो. म्हणजे लहानपणापासून मी बघत आले आणि तशी सवय मलासुद्धा आहे. आणि इथं बघा एवढे सगळं मोठं मोठं चिकू मी काढून घेतलेत. मी आधीने हे चिकू काढलेत आणि आत्ता थोड्याच वेळाने सगळं क्लीन करायचं आहे, कारण की आम्ही पूर्ण घर बाहेरचं पेंट करणार आहे. त्यासाठी मग आज म्हटलं की सगळं बाहेरचं व्यवस्थित करून ठेवावं, म्हणजे उद्यापासून पेंट करायला मोकळं. आता पतीजींचं रोजचं रुटीन आहे. रोज 5:30ला सेटल खेळायला जातात आणि आता 8:15 वाजले. 8:15ला माघारी आले. तोपर्यंत मी आणि आधीने सगळे चिकू काढले. इथे मी भरपूर पूर्वी फळांची झाडं लावलेली, पण ती झाडं मोठीसुद्धा झालेली. भिंतीमध्ये मुळ्या जातील म्हणून मग ती तोडून टाकली. बरीच झाडं आम्ही तोडून टाकले. मला झाडं लावायला जास्त आवडतं. सुपली आपण म्हणतो ना मराठी, आमची केराची सोपली. त्याला आणि पाणी घातल्यामुळे आमचं केळाचं झाड बघा, केळं बघा छान. कुठल्या जातीचे कॉलेज जात कुठले केळस? रोबस रोबस्ट बनव. तर ह्या केळ्याच्या फुलापासून भाजी बनवतात. आता आपण ही काढू शकतो ना जेटा, का नाही? कधी काढायची? आमच्या घरातली मिरं बघा, तीची आमची. ही कधी काढू शकतो आपण फुल? तुम्ही रोज मारता ना, रोज मारता ना म्हणून. ते एक मिनिट थांबावं प्लीज.
बिंडकुळी माघारी जा, नाहीतर आता पाणी मारणार आहे तिच्यावर. भिजून जाशील. माघारी जा, माघारी जा ग बाई. कशी बसले ग शांत, घाबरून बसले का? आम्ही काही करत नाही. माघारी जा. ओके. तर एक आमच्या घरामध्ये जायचं. काय तुम्ही तुमच्या गाडी बरोबर बोलू शकता म्हणलं, मी भिंकुळी बरोबर बोलू शकते ना. भारतीय स्टील एक नंबर 1 सांगायचं. काय नाही नाही नाही. तर आता उद्यापासून आमच्या घराला कलर मारायची सुरुवात होणार आहे. म्हणजे पतीजी इथं 2 वर्षांनी बाहेरच्या साईडने सगळीकडून कलर मारून घेतात. इथे कसं पावसाने लगेच खराब होतं आणि आता बघा कलर मारायचं कामसुद्धा सुरू झालं. तर बाहेरचं सगळं धुवायचं सुरू आहे आणि तुम्ही इथं बघू शकताय आत्ताचा कलर खालचा, आणि आम्ही नंतर केल्यानंतर पण दाखवतो. आम्ही काय करतो, हर 2 वर्षांनी वेगवेगळा कलर ह्याच्यावर देतो, म्हणजे बघतो की कसं काय दिसतंय. तर पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, म्हणजे ह्या चॅनलवरती नाही, दुसऱ्या चॅनलवरती 2 वर्षापूर्वीचे व्हिडिओ बघितले तर दुसरा कलर होता आणि आत्ता आम्ही एक वेगळाच कलर देणार आहे. तर लास्ट तुम्हाला बघायला भेटेल. तर हे बघा सगळं काही स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि नंतर पेंट इथं मारून घेणार आहेत. सगळी झाडं खाली घेतलीत. असा हा इथला व्ह्यू आहे. तर आता एक 8 दिवस इथलं काम सुरू राहणार आहे. बाहेरच्या साईडने सगळीकडून कलर मारून घ्यायचा, विंडोला सगळं पॉलिश करायचं. म्हणजे आम्ही आत्तापर्यंत खिडक्यांना कलर मारत नाही, पॉलिशच करून घेतो. कारण हे लाकूड ना तेकचं आहे, म्हणजे चांगलं सागवान. आपण मला वाटतं तेकला इथं मराठीमध्ये सागवान म्हणत असतील, मला मराठी नाव माहीत नाही, पण इथं मल्याळमध्ये तेक असं म्हणतात त्या लाकडाला. आणि इथं पुढच्या साईडने पण बघा सगळं धुवून घेतलं, त्यामुळे ते पेंटचं टोकं असं निघतात ना, तसं निघलेत सगळं. आणि आता पेंट करतानाचा पण मी थोडासा व्हिडिओ दाखवते. पुढं आम्ही कलर चेंज करणार आहे, म्हणजे फाईटच नेहमी ठेवतो आणि फाईट आणि ग्रे, आणि खालच्या साईडने पण ग्रे करणार आहे. कारण पाणी मारताना काय होतं की खाली घाण होऊन जातं त्यामुळे. तर आता इथं बघू शकताय की हा 3रा दिवस आहे. तर सगळ्या दिवसाचं म्हणजे 8 दिवसाचं व्हिडिओ मी एकत्र बनवून हा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. आणि आता बघू शकताय कलरसुद्धा मारून तयार आहे आणि असा कलर दिला आहे. पुढच्या भिंतींना बघा वरती फाईट आणि खाली ग्रे दिला आहे, कारण पाणी मारल्यानंतर ना खालच्या साईडला घाण होतं आहे, त्यामुळे खाली ग्रे दिलेला आहे. आणि पाऊस इथं भरपूर असतो, त्यामुळे हा कलर लगेच खराब होतो. 2 वर्षात कलर द्यावाच लागतो. आणि खालच्या साईडला आम्ही असा हा मरून कलर आणि कुठेतरी येलो कलर दिला आहे. तर हा कलर आवडला का? तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट्स करा. पूर्वीचा कलर छान होता की हा कलर छान होता? म्हणजे हर 2 वर्षांनी आम्ही बदलत राहतो आहे. गेटला पण कलर दिला आहे, वरती सिल्वर कलर आणि खाली ब्लॅक, नंतर खाली सिल्वर असं हे कॉम्बिनेशन आहे. इकडच्या भिंतींना पण तसंच केलेलं आहे, व्हाईट आणि खाली ग्रे कलर दिलेला आहे. आणि इथला व्ह्यू बघू शकताय. कलर केल्यानंतर मस्त वाटतंय. आणि खिडक्यांनासुद्धा पॉलिश करून घेतलेलं आहे. पूर्वीच्या खिडक्या आणि आत्ताच्या खिडक्या बघितल्या तर तुम्हाला समजून जाईल. आणि ह्या ज्या कुंड्या आहेत त्याला पण कलर करायचा होता, पण टाईम जास्त नव्हता त्यांच्याकडे, त्यामुळे काही केलेलं नाही. आणि खिडक्या बघा एकदम चकचकीत झालेत. आपण कसं म्हणतो स्किन ग्लो करते, तसं ह्या खिडक्या ग्लो करायला लागलेत. मस्त शाईन आहे त्याच्यावरती. पॉलिश केल्यानंतर ते तेकचं लाकूड आहे ना, त्यामुळे जास्त फुलून दिसतं ते. आणि पाठीमागचा व्ह्यू बघा असा आहे. पाठीमागच्या साईडने पण सगळीकडून कलर केलेला आहे. कलर केल्यानंतर काय वाटतं की नवीन घरातच आपण राहायला आलो आहे की काय असं वाटतं. आतल्या साईडने जास्त आमचं घर कधीच घाण होत नाही, कारण की व्यवस्थित नीटनेटकं नेहमी ठेवतो. आणि मुलांना लहानपणापासून सवय लावलेली की भिंतीवर रेषा वगैरे ओढायच्या नाहीत, किंवा काहीही असेल तर व्यवस्थित ठेवायचं, त्यामुळे त्यांनाही सवय लागली. त्यामुळे मला एकटीलाच जास्त काही त्रास पडत नाही. कधीही कोणी आलं तरी आमचं घर फ्रेशच वाटतं. आणि पतीजींना अजिबात घाण घर झालेलं आवडत नाही. नेहमी क्लिनिंग करावी असं त्यांना वाटतं. बाहेरचं सगळं तेच क्लीन करतात कायम, आणि आतलं सगळं मी.
तर इथं बघा पुढे मी इथं पहिल्यांदा चप्पलचं स्टँड ठेवलेलं ते काढून आता ह्या साईडला ठेवलं आहे, कारण पुढेच नको वाटलं त्यामुळे काढून ठेवलं आहे. पाऊस सुरू होतं त्यावेळेस हे भिजतं म्हणून मी नंतर त्याची जागा इकडं करत असते. तर ह्या खिडक्या बघा, ह्यासुद्धा मस्त पॉलिश केलेत त्यांनी आणि खिडकीची डिझाईनसुद्धा सुंदर आहे. होम टूरचा व्हिडिओ मी पहिला केलेला आहे. आमचं हे केरलाचं घर कसं आहे तुम्हाला बघायचं असेल तर त्याचा व्हिडिओ मी पहिला अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही नक्की बघा. आणि इकडचं साईडचं पण दाखवते. दरवाजा एकदम मस्त दिसतोय आणि असा हा व्ह्यू बाहेरून दिसतोय बघा. जो पत्रा घाण झालेला होता, शेवाळ लागलेलं त्याच्यावरती, ते पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर सगळीकडून कलर केलेलं मी तुम्हाला दाखवते. आणि पुढचा जो मेन दरवाजा आहे त्याचा कलर बघू शकता, म्हणजे कलर नाही, त्यालासुद्धा पॉलिशच केलेलं आहे. तर पॉलिश केल्यानंतर अजून तो पण मस्त चमकायला लागला आहे, छान दिसतो आहे, एकदम मस्त ग्लो आला आहे त्याच्यावरती. तर जवळून तुम्हाला दाखवते. हा दरवाजा आम्हा सर्वांना खूप आवडतो आहे, म्हणजे आमचा फेवरेट आहे हा दरवाजा. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे आणि महाराष्ट्राचे वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओ बघायला भेटतील. जास्त करून ह्या चॅनलवरती माहिती देणारे व्हिडिओज असतात. तर इथं बघू शकता पुढचा व्ह्यू असा आहे. आणि पाठीमागच्या साईडने म्हणजे बाहेरच्या साईडने पण मी तुम्हाला दाखवते. बाहेरच्या साईडने पण मस्त भिंतीला कलर दिलेला आहे. तुळशी वृंदावन बघा किती सुंदर दिसतंय. आम्ही इथं सिल्वर आणि गोल्ड कलर दिलाय. असं आहे तुळशी वृंदावन. बाहेरचा व्ह्यू असा आहे. बाहेरच्या भिंतींना असा कलर दिला आम्ही. आता मी तुम्हाला एक दरवाजा दाखवते. म्हणजे मेन दरवाजाला नेटचा दरवाजा सगळेच लावतात, पण आम्हाला असं लावायचं होता की आमचा जो मेन दरवाजा आहे त्याचा शो जाता कामा नये आणि नेटचा दरवाजा पण आम्हाला पाहिजे. आम्ही भरपूर बघितलं, भरपूर ठिकाणी चौकशी केली, पण आम्हाला तसा दरवाजा भेटतच नव्हता. म्हणजे स्प्रिंगचं नेटचं दरवाजे असतात, तुम्हाला माहीत असेल, पण त्यामुळे काय होतं की पाठीमागचा दरवाजा दिसत नाही. तर आता आम्ही असा नेटचा दरवाजा बसवला आहे की तो असा फोल्ड पण करता येतो आणि आमचा जो मेन दरवाजा आहे त्याचासुद्धा शो जात नाही. मस्त आहे, आम्हाला हा जास्त आवडतो आणि आम्ही असा बसवलेला बघून बऱ्याच जणांनी असा दरवाजा बसवूनसुद्धा घेतला. तर बरेच सर्च केल्यानंतर आम्हाला हा दरवाजा भेटला आहे आणि आम्ही तसा दरवाजा बसवून घेतला आहे. म्हणजे जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण ओपन करू शकतो आणि नको असेल तर क्लोज करू शकतो, असा हा दरवाजा आहे. त्यामुळे मेन दरवाजाचा शो पण जात नाही आणि दिसायला पण मस्त वाटते. कुणाला दिसून पण येत नाही की याच्यामध्ये नेटचा दरवाजासुद्धा आहे ते. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.